त्यांचे प्रमुख आयोजक आणि खऱ्या अर्थानं राजासारखा माणूस आणि मनासारखा राजा आशुदादा शेळके साहेब आहेत. एकंदर त्यांनी ही संपूर्ण स्पर्धा भरवली आहे आणि ही स्पर्धा भरवत असताना आशुदादांना कशा प्रकारचं सहकार्य या गावकऱ्यांनी केलंय आणि ही स्पर्धा त्यांनी कशा प्रकारे एन्जॉय केली आहे हे मात्र आपण आशुदादांच्या तोंडी ऐकू. मी सर्वप्रथम गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांचे सर्व खेळाडूचे मी खरंच खूप खूप अभिनंदन मानतो. कारण की त्यांनी या मॅचसाठी जेवढी मेहनत घेतली ते मी कधी विसरू शकत नाही. आणि आदईमधले सर्व ग्रामस्थांनी जी आपल्या संघासाठी गावदेवी शिवशंभो संघासाठी जो सपोर्ट केला आणि जे पाहुणी मंडळी आली त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो. आणि असाच जर सपोर्ट राहिला तर माझे मोठे बंधू दीपेश शेळके आणि मी जे गावात होत नाही ते मी करून दाखवणार. आणि आमचे बाबा आलेले मगाशी गणूदादा पाटील ते बोलले शर्यतीचं नियोजन तो पण करण्याचा दीपेश दादा बोला तर 100% करण्याचा प्रयत्न मी करेल. तर नक्कीच आशुदादा 2 मिनिटं थांबायचं आहे. दीपेशजी शेळके आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. दीपेश दादा प्लीज प्लीज आपल्याला यावं लागेल 1 मिनटं, कारण की आपण देखील भरपूर मेहनत घेतली आहे. दीपेशजी शेळके प्लीज आपण यायचं आहे. आशुदादांची विनंती आहे, आशुदादांची विनंती आहे. एक मी म्हणेल खऱ्या अर्थानं स्ट्रेट फॉरवर्ड पर्सनॅलिटी विकी पाटील, आपण विकी शेळके आपण देखील या. यूट्यूबर आहात तुम्ही, या. तुम्हाला मात्र कॅमेरासमोर बोलणं खूप आवडतं, परंतु दीपेश दादा शेळके एकमेव व्यक्ती या आदईचा जो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मनामध्ये काही नसतं मित्रांनो, परंतु खऱ्या अर्थानं 1 मिनटं फक्त मॅच थांबवायची प्लीज. तर दीपेश दादा एकंदरीत आयोजन मी 5 ते 6 वर्ष झाले आदई संघात जुडलोय, परंतु या अगोदर एकदाही दीपेश शेळके हे कुठल्याच पडद्यावरती झळकले नव्हते. मेहनत सर्वात जास्त दीपेश शेळकेंची होती, परंतु या वर्षी आपण फ्रंट फुटला आलात. ही स्पर्धा भरवली, स्पर्धा भरवत असताना ज्या प्रकारचं सहकार्य आपल्याला सर्वांचं राहिलंय त्यांचा आभार आपण कशा प्रकारे व्यक्त कराल? काही प्रत्येक क्रिकेटमध्ये कोणता ना कोणता एक वादविवाद असतंय. आज आमच्या गावाचा संघ 3 खेळले, त्या संघामध्ये एकही संघ आमचा विजेता झाला नाही. कारण आमच्या संघांचा प्रॅक्टिस नाही, काहीच नाही. पण याच्या पुढे जर अशीच जर गेम जर चालत राहिली तर आमच्या गावाचा क्रिकेट संपूर्ण संपेल. त्याच्यामुळे या स्पर्धेसाठी पडद्यावरती येण्याची गरज होती आणि पुढं आमच्या गावाचा क्रिकेट चांगला बनवायचा आहे याचा आमचा प्रयत्न राहील. बस, धन्यवाद. तर नक्कीच सर्व क्रिकेटपटूंना एकच सांगतो मित्रांनो, खूप मोठं प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी येतं. मैदान उपलब्ध करून दिले गावकऱ्यांनी, भरपूर मेहनत प्रत्येकाची आहे, परंतु क्रिकेट खेळत असताना आपण चांगला सराव करा, चांगलं मैदान खेळा. खऱ्या अर्थानं संपूर्ण आदईकरांची इच्छा होती की एखादा संघ तरी फायनलला यावा. 3 संघ मैदानावरती गेले, पराभूत झाले. क्रिकेट आहे मित्रांनो, परंतु मेहनत करणं सोडू नका. हॅलो, 2 मिनटं फक्त. आणि जेव्हा आम्ही APL ठेवलेली राजीव गांधी मैदानावर, तेव्हा लॉकडाऊन चालू होता आणि तिथे थोडी लॉकडाऊनच्या मुळे सरकारचं आम्ही पालन करण्यामुळे तिथं आम्ही मॅचेस ठेवल्या नाही. आणि हा ग्राउंड एकदम व्यवस्थित नव्हता, पण दीपेश दादांनी पुढाकार घेतला आणि ग्रामस्थ मंडळ आदईनी ज्यांनी JCB डंपर सर्व देऊन हा ग्राउंड गावासाठी बनवलेला आहे. हा इथे आमचा काय पक्ष वादविवाद नाही आहे. आणि आम्ही यापुढेही अशाच मॅची ग्रामस्थ मंडळ आदई या नावाने ठेवू. सर्वांनी एकत्रित या, टेजवर या. भले मी टेजवर कमी होतो, माझा भाऊ इथं टेजवर होता, पण मला माहिती आहे तो उभा आहे तर कुठल्याच पाहुण्याची काय गैरसोय होणार नाही, ही मला त्याच्याकडून अपेक्षा आहे. तो खाली बसायचा, मी त्याच्यापेक्षा लहान आहे पण मी वरती यायचो, त्यांनी कधीच काय असा केला नाही. त्याचा मी कधीच उपकार विसरणार नाही दीपेश दादाचे.
तर नक्कीच संपूर्ण शेळके परिवार असेल, पाटील परिवार असेल, एकत्रित आला. या संपूर्ण स्पर्धा मी म्हणेल मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी इतक्या जोमाने भरवल्या गेल्या. ग्रामस्थ मंडळ संपूर्ण आजही या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळपास 500हून जास्त सत्कार आपल्याला होताना पाहायला मिळाले. आणि या सर्व गोष्टींचं श्रेय या A1 जोडीला जातं. आमचे गोल्डन मॅन आशुदादा शेळके आणि डॅशिंग मॅन दीपेशदादा शेळके यांचं आयोजन संपूर्ण ग्रामस्थांना आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये.